मध्ये बळ हे. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मला 1-2-3 DMs आले होते की कधी रिव्ह्यू टाकणार आहेस देऊळ बंद 2चा. तर त्या अनुषंगाने आज सगळ्यांशी बोलायला आले आहे. पहिली गोष्ट तर हा पिक्चर बघण्याची कारणं आहेत खूप, आणि न बघण्याची कारणं पण आहेत 1 ते 2. म्हणजे मी जे आहे ते स्पष्ट बोलते. काही लोकांना माझं म्हणणं पटेल, काही लोकांना पटणार नाही, पण हे माझं प्रांजळ आणि पर्सनल मत आहे. पुण्या मुंबईच्या लोकांना हा चित्रपट अपील होतो, पण तसाच बाहेरच्या लोकांनाही अपील होतो. संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट अपील झालाय. महाराष्ट्रात मराठी चित्रसृष्टीला लाभलेलं एक डायमंड कोहिनूर जो आहे तो म्हणजे मोहन जोशी यांची ॲक्टिंग, यांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. त्यानंतर प्रवीण तरडेंचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. त्यांची बायको स्नेहल कुलकर्णी तरडे यांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. दिग्दर्शन, पटकथा, लेखन, संवाद सगळं उत्तम आहे. माझ्याकडून या चित्रपटाला 10 पैकी 10 स्टार्स तर आहेतच. पण आता सध्याचा शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न स्वामींच्या माध्यमातून मांडण्याचा जो काही धारिष्ट तरडे पती पत्नींनी उचललं आणि ते सफल केलं, याबद्दल त्यांचं करावं तितकं कौतुक थोडं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे स्वामी समर्थांची एंट्री. वारुळातनं बाहेर आलेले स्वामी समर्थ. नंतर एक आत्महत्या होते, ती म्हणजे मंगेश दादाची, की शेतकरी हा किती त्रासलेला आहे. दलाल त्या भावात त्याचं पीक घेत नाहीत, नापीक सुपीक याचा विचार न करता त्यांचे त्रास कसे आहेत. पण शेतीचं 2026 मध्ये जे रूप आहे, विकसनशील देशात विकसनशील शेती कशी होऊ शकते आणि शेतीतनं जोडधंदे कसे निघतात आणि काय त्यातनं आउटपुट निघतं, हे या चित्रपटात सांगितलं आहे. संगीताच्या बाबतीत विचाराल तर आदर्श शिंदे आदर्श गाणं गाऊन गेलेले. नंतर आपली उर्मिला धनगर, ती पण उत्तम गाणं गाऊन गेलेली आहे. पण काहीही त्यात व्हेरियस अशी तुम्हाला सांगता येईल. मला एक सांगायला आवडेल की पहिलं देऊळ बंदाची जी गाणी होती ना, त्यात कुठेतरी ह्याचं म्युझिक लोकांना आवडेल नाही आवडेल ह्यात मी जरा साशंक आहे. पण प्रयत्न उत्तम आहे संगीत दिग्दर्शनाचा आणि संगीत देण्याचा, त्याबद्दल वाद नाही. आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं, बिंग क्रिटिक आणि बिंग कीर्तनकार किंवा बिंग जर्नलिस्ट, मला असं वाटतं की अध्यात्माला जशी विज्ञानाची जोड आणि आतंकवाद थांबवता येतो हे त्यांनी पहिल्या चित्रपटात दाखवलं राघव शास्त्रीच्या. तसं दुसऱ्या चित्रपटात दाखवलं होतं संगी, म्हणजे मंगेश दादाची बायको, म्हणजे तुक्याची बायको असं दाखवलं होतं. तुकाराम म्हणून शेतकरी असतो, तो आत्महत्या करतो, त्याच्या बायकोचा रोल स्नेहलताईंनी केलाय. तर कुठेतरी हे एक उत्तम आहे. आणि निश्चंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हेच मृत्युगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींच्या लीला न करता टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतकऱ्याचं सुद्धा स्वामी कसं भलं करतात ते उत्तम दाखवलंय. आणि अजून एक भारी गोष्ट म्हणजे त्यात त्यांनी दाखवलंय की चित्रपटाचा मध्यंतरानंतरचा एंड, जिथे प्रवीण दादाची ऍक्टिंग आहे तिथे बोलायचा प्रश्नच येत नाही. तो माणूस अगाध आहे ऍक्टिंग मध्ये, आणि त्यामध्ये त्यांनी विलनचा रोल घेतलाय आणि समोर त्याची बायको त्याच्या अपोजला काम करते. हे धारिष्ठ खरंच कमी लोकांमध्ये असतं आणि ते त्यांनी पेललं, ह्यातच त्यांचं कौतुक आहे दाम्पत्याचं. पण या चित्रपटाचा जो एंड आहे त्यात गगनगिरी महाराज, साईबाबा, शंकर महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ, नंतर पिठापूरचे आपले गुरु, हे सर्व दिसतात आणि ही सर्व स्वामींचीच रूपं आहेत. सबका मालिक एक है, सबका मालिक शाश्वत है, हे या चित्रपटातनं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. रफिक म्हणून जे पात्र आहे
ते हिंदू मुस्लिम म्हणजे हिंदू शेतकरी मुसलमान शेतकरी हा भेदभाव नाही, हे परत प्रवीण दादांनी त्याच्या चित्रपट शैलीतनं दाखवून दिलेलं आहे उत्तमरित्या. माझ्याकडनं या चित्रपटासाठी 10 पैकी 10 स्टार्स. पण काही लोकांना हा पसंत पडेल, काही लोकांना नाही पसंत पडणार. तो तुमचा मुद्दा आहे. काय घ्यायचं, काय नाही, काय सोडायचं हे सर्वस्वी तुम्ही ठरवायचं आहे. पण स्वामी भक्त असाल तर निशंकपणे हा चित्रपटगृहात जाऊन बघा, एवढं आवाहन मी सगळ्यांना करेन. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.